प्रथिना महत्व या स्पोकन ट्युटोरियल में है आपा स्वागत होय। या ट्युटोरियल में है आपू सिखानारे होय आपा शरीरो कोता प्रथिनो फायदो तिया कमतरता परिणाम बिहरा बिहरा वयोगटो आवश्यकता ओनो स्रोत प्रथिने ए आपा शरीरो आवश्यक रोनारे मॅक्रो न्यूट्रिएंट होय ओ 22 अमीनो आम्ला बोण्य हो 22 में 9 अमीनो आम्ले आवश्यक होय ए आपा शरीरोवाही नहा बोनते तिया हास्ते ओनोम्रोत लेवाहू जोय उगविल्यो शरीरोवाही बोनले होय आय तुमुहू अमीनो आम्ला बद्दल थोडक्याम कोहो अमीनो आम्ले ए सेंद्रिय संयुगे होय जे एकत्रितपणे तयार होते हैं लाइसिन ल्यूसीन हस्टिडाइड मेथिओनिन ट्राइटोफान थोडेही अमीनो आम्ले होय प्रथिने ए बेन प्रकारम वाटाले होय ते होय पूर्ण आना अपूर्ण तिया मेरिव फरक ओनम उपस्थित अमीनो आम्ला प्रकारोपो आधारित होय जियाम आखे 9 आवश्यक अमीनो आम्ले रोते हैं ते पूर्ण प्रथिने आखे महामासे पदार्थ पूर्ण रोते हैं उदाहरणार्थ कुकडो इंडे मासे आना मा तियास प्रमाणे दूध आना दूधो पदार्थ भी संपूर्ण प्रथिना स्रोत होय अपूर्ण प्रथिना में एक नेतः अति आवश्यक अपर्याप्त प्रमाणम अमीनो आम्लो होय खूबच शाकाहारी पदार्थ अपूर्ण रोते हैं उदाहरणार्थ डाळी धान्य बेदाणे आना बियाणे या आखा में है सोयाबीन प्रथिना आखारोत हा जो शाकाहारी स्रोत होय स्नायु उती वाढ दुरुस्ती आना देखभाल ओ प्रथिना फायदू होय तेहलोज ते रोकता में हाकरे प्रमाण नियंत्रण कोहे आना एक मजबूत प्रतिरक्षा प्रणाली तयार कोहे प्रथिनावाही समृद्ध अन आपा लालसा कमी कोहे आना आपुहू खूप कालावधी कोता परिपूर्ण मिके है ओ वजनो व्यवस्थापनो भी मदत कोहे पचन आना जेर कमी उहू मदत कोइलो ए इतर बेन कार्य होय ओ मेंदू मृत आना मेंदूहू संकेत लेत जाला मदत कोई है शरीरों में पोषक द्रव्या वाहतुकी आना वादविला होता प्रथिने आवश्यक होय प्रथिना कमतरता चिन्हे आना लक्षणे ओमे समजित लेहू प्रथिना कमतरता लक्षणापैकी एक म्हणजे गर्भा कमी वाढ पोर्या में प्रथिना कमतरता वाही कुपोषितपणा आना वांगरे आवित सेके है या वाही शरीरो वजन कमी होत सेके है वाढ व्यवस्थित ने ओवल्या वाही पोर्या मेंदू विकासोपो परिणाम होत सेके है वडूक कालावधी जा वाढ व्यवस्थित ने ओवणारा पोर्या मधुमेह उविला दोकू होत सेके है ते वोडे उवेताहा तियाहा उच्च रक्तदाब भी होत सेके है डाईपोनिम प्रथिना कमतरता वाही स्नायु नुकसान होत सेके है तियाहा थाक अशक्तपणा हासवाय आना संसर्ग उविला शक्यता रोहे त्वसापो सुरकुत्या आना सिंगे निही अलो ए इतर उदाहरणे होय बिहरा बिहरा वया गटो लोको हो रोज दिही हो आवश्यक बिहरे बिहरे रोहे या ट्युटोरियल में है प्रथिना आवश्यकता क्षेत्र निरीक्षण प्रमाणे होय 0 ते 12 महिना पोर्या कोता ओ प्रति किलो वजन 1 ते 2 ग्रॅम होय 1 ते 3 वर्ष पोर्या कोईताहा 16 ग्रॅम आवश्यक होय 4 ते 6 वर्ष पोर्या कोता 20 ग्रॅम 7 ते 9 वर्ष पोर्या कोता 29 ग्रॅम प्रथिना सल्लू आपते है 10 ते 12 वर्ष पोर्या कोता 40 ग्रॅम
कौली जुवान पोर्या कोवता 52 ते 62 ग्रॅम सुचव्य हो. गर्भवती बाईही कोवता 78 ग्रॅम होय. भुजी खावडावणारी बाईही कोवता 68 ते 74 ग्रॅम सोल्लो आपते हैं. डाई पोनिम प्रथिना आवश्यकता भी तिया हा शारीरिक क्रिया पो अवलंबित रोहे. क्रिया बैठे काम मध्यम स्वरूपो आना वातडो काम या स्वरूपम कामो वर्ग कोये हैं. बोहित अध्यापन शिवणकाम माहिती पोईली आना कॉल सेंटरो नोकरी. देस्को नोकरी होणारे लोक भी बैठा कामम आवते हैं. मध्यम स्वरूपम कामम शेतमजूर. घरकाम गवंडी आना ड्रायव्हर या समावेश होय. कठीण कामे कोणारी क्रियाम आवते हे. डोणे फोडियोलो लाकडे तोडणारे गुगडी अनारे आना खान कामगार. बोहित काम कोईनारा कामगारो शरीरो वजनो ही प्रति किलो 1 ग्रॅम प्रथिने आवश्यक होय. शरीरो ओझो वजन योग्य होय. जो एका व्यक्ती आरोग्य हा पोषक होय. मध्यम स्वरूपमा काम कोणारा कामगारो प्रति किलोग्रॅम आदर्श वजन 1.2 ग्रॅम प्रथिने आवश्यक होय. वातडो काम कोणारा कामगारो प्रति किलोग्रॅम आदर्श वजन 1.5 ग्रॅम प्रथिने आवश्यक होय. ओ उदाहरणो वाही समजित लेहू. 55 किलोग्रॅम मध्यम स्वरूपो काम कोईनारी बाईही 66 ग्रॅम प्रथिना आवश्यकता होय. जर तेच काम वातडो काम कोईती ओय तर तीही 82 ग्रॅमो आवश्यकता होय. आपा रोज दिहर्या आहारोमा प्रथिनावाही समृद्ध ओनो समावेश कोईला सल्लू आपा है. एहलो पदार्थ वयो 6वा महिनाम रोत आबजा. एक पुरा इंडाम सुमारे 7 ग्रॅम प्रथिने रोते है. आटके नी ओयतिया 100 ग्रॅम कुकडी मोठनम 19 ग्रॅम प्रथिने रोते है. तेलोज 100 ग्रॅम मासाम सुमारे 20 ग्रॅम प्रथिने रोते है. 250 मिलीलीटर गाई दूधम अंदाजे 8 ग्रॅम प्रथिने रोते है. 250 मिलीलीटर गाई दूधम बनावल्या दही 8 ग्रॅम प्रथिने रोते है. गाई दूधम रोज बनावल्या 45 ग्रॅम पनीरम 8 ग्रॅम प्रथिने रोते है. 20 ग्रॅम बेदाणे आना बियाम 4 ग्रॅमो आसपास प्रथिने रोते है. अंदाजे 11 ग्रॅम प्रथिने 30 ग्रॅम कासा सोयाबीनोम रोहे. बिहरो 30 ग्रॅम कासा मूंगोम 5 ग्रॅमो आसपास प्रथिने रोते है. 30 ग्रॅम कासी डाईम अंदाजे 4 ग्रॅम प्रथिने रोते है. 30 ग्रॅम कासा पीडिल्या हाली मोर्याम सुमारे 2 ग्रॅम प्रथिने रोते है. 30 ग्रॅम राडे मोर्याम 4 ग्रॅमो आसपास प्रथिने रोते है. 30 ग्रॅम गोवो रोटो 1 रोटाम 3 ग्रॅम प्रथिने रोते है. जुवार आना बाजरा रोटाम साधारणपणे 3 ग्रॅम प्रथिने रोते है. एका मिक्स रोटीम 4 ग्रॅम प्रथिने रोहे. चाणा आना गोवो लोट हरका प्रमाणम सानबीत ए रोटी तैयार कोते है. महामासे पदार्थो मेर्या प्रथिना शोषण ओ शाकाहारी पदार्था रोत हाजे उवे है. कारण मासा सारका पदार्था पूर्ण प्रथिने रोते है. पूर्ण प्रथिनाम आखे आवश्यक अमीनो आम्ले रोहे. या प्रकारो वाही शाकाहारी पदार्था रोत महामासा मा प्रथिना गुणवत्ता अधिक हाजी होय. प्रथिना गुणवत्ता DIAAS तपासते है. DIAAS म्हणजे डायजेस्टिबल इंडिस्पेन्सेबल अमिनो ॲसिड स्कोर.
आहारों में पचन उविला योग्य अमीनो आम्ल आणि आवश्यक अमीनो आम्ल या गुणोत्तर होय. श्रेणी 0 ते 1 जा देदो हो. अखारोत उच्च 1 आणि अखारोत निम्न 0 होय. काही खाद्यपदार्था पचन क्षमता पालहू. इंडाम 1.18 पचन क्षमता श्रेणी होय. पूर्ण दुधम 1.32 होय. मटारम 0.64 होय. तर चाणा 0.66 होय. सुडल्या मोऱ्या 0.59 होय. गवम 0.43 होय. उजल्या मुगो दाणाम 0.43 श्रेणी. फाटी चर्चा कोया पूर्वाने शाकाहारी स्रोत अपूर्ण प्रथिने होय. दाणाम लायझिन कमी रोहे आणि मेथिओनिन कमी रोहे. ते सांबू खाते ते अमीनो आम्ला अपूर्णपणा भरपाई पुरी उवे. तृणधान्य आणि डाई सांबीत एकत्र कोयाम प्रथिना गुणवत्ता ओयताहा यहा प्रथिना पूरक क्रिया कोताहा. विविध संयोजनामध्ये विविध खाद्य गट खाला शिफारस कोते है. अन्न गट एकत्र कोल्यावाही विविध आवश्यक अमीनो आम्ल सांबाहू. डाई व दाना दुधो पदार्थारी एकत्र कोल्यावाही प्रथिना गुणवत्ता सुधरे. दाना आणि डाई मेहे ने ओयतिया आम्ला भरपाई दुधमृत ओत जाही. या नियोजनारी तयार कोल्या खाद्यपदार्थ पालहू. बाजरी आय खिचडी अरी रायतू. कोडी मोरियो आणि पनीर पराठा एक काहीक उदाहरणे होय. थालीपीठोरी दही आणि राजमा बातोरी दही इतर उदाहरणे होय. मांसाहारी तृणधान्य नेताहा बाजरा सांबीत प्रथिना गुणवत्ता सुधरे. आय तुमुहु एहलीही पाककृती कोही जे या संयोजना वापर कोई तयार कोता आवे. तियाम होय बाजरी चिकन पुलाव. इंडे डोसा आणि चिकन बाजरी रोटई गुंडाळी. इंडे भात माहो पराठे नाचणी गोडे आणि कुकडी रोहो बिहारे उदाहरणे होय. या संयोजना व्यतिरिक्त आपू इतर खाद्य गट बी एकत्र कोईत सेते है. दही भात पालक पनीरो रोह नारियलो चटणी काही एक उदाहरणे होय. मुंगो दाणा आणि बिया कूट रोहोम वापरीत प्रथिना गुणवत्ता सुधारणा होत सेके है. हाजा आरोग्या कोता तुम्हा रोजच्या आहारोमा या खाद्यपदार्था समावेश हो जा. या आरीज आपू ट्युटोरियल समाप्ती आये है. सहभागो बद्दल धन्यवाद.